आयुर्वेदाचे महाराष्ट्राचे संचालक माननीय श्री डॉक्टर कोहली या पूर्ण सार्वभौम आयुर्वेद 2011 याचं आयोजन करणारे संयोजक सचिव डॉक्टर रामदास गर्जे, व्यासपीठावरील आयुर्वेद विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक जे या आयुर्वेद विश्वातले चमकते तारे आहेत आणि या परिषदेच्या निमित्ताने आपण जमलेले सर्व आयुर्वेदाचे प्रेमी, या समारंभासाठी मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी रामदासचा खरोखरच मनापासून आभारी आहे. माझ्या दृष्टिकोनातून सार्वभौम आयुर्वेद 2011 ही एक अतिशय चांगली संकल्पना आहे. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इनोव्हेटिव्ह आयडिया की तुम्ही त्या आयुर्वेदाला तुमच्या दृष्टिकोनातून सार्वभौमत्व बहाल केले. मी MHSचा कुलगुरू या नात्याने त्याचं सार्वभौमत्व स्वीकारतो. याबद्दल काहीच वाद नाही की प्रश्न कसा आहे की या निमित्ताने निदान आलेले 700-800 लोक ते तरी ते सार्वभौमत्व स्वीकारतात, पण बाकीच्या लोकांचं काय? तर ही एक अतिशय चांगली सुरुवात आहे. ही जी सुरुवात आहे ही आपल्या मनातल्या देवघरात तुम्ही जी आयुर्वेदासाठी लावलेली पणती आहे त्याचा तो एक दिव्य प्रकाश आहे. आणि माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की तो जो दिव्य प्रकाश आहे तो उजळू द्या, वाढू द्या, सगळीकडे पसरू द्या. आणि हळूहळू या सगळ्या पंथ्या जर एकत्र झाल्या तर इतका दिव्य प्रकाश होईल की सूर्य देखील लाजून जाईल. हे माझं खरोखर सर, कुलदीप सर, हे माझं भविष्य. आयुर्वेदाची सुरुवात ही अतिशय पवित्र रीतीने झाली. सर्व ऋषीमुनी ज्यांना जगातील अनारोग्याचं काळजी होती ते गेले आणि त्यांनी प्रश्न विचारला, किमायु कस्मात आयुर्वेद, किमर्थम आयुर्वेदम, शाश्वतो आशतो वा किमर्थम अध्यतेत्वम. त्यावेळेस धन्वंतरीने जे उत्तर दिलं ते मी तुम्हाला सांगत नाही, कारण ते तुम्हाला सांगणं म्हणजे कोकणात जाऊन नारळ विकण्यासारखं होईल. पण आयु विद्येते अन्यन्न इति आयुर्वेदा हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे. आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. आयुर्वेद तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतं. ॲलोपॅथी इज सायन्स ऑफ डिसीज, whereas आयुर्वेद इज सायन्स ऑफ हेल्थ. हा बेसिक फरक आहे. आयुर्वेद तुम्हाला पूर्णपणे मदत करते, तुम्ही काय खावं काय खाऊ नये. आता आमच्याकडे मी ॲलोपॅथीचं सर्जन आहे, मी न्यूरोलॉजिस्ट आहे, लेप्रोस्कोपिक सर्जरी करतो वगैरे वगैरे सगळं करतो. आमचा पेशंटवर विचारतो, डॉक्टर आम्ही काय खाऊ? आम्ही तर काय का, कारण आमच्याकडे तसं काही संबोधनच नाही. आयुर्वेदिकाला विचारा तो बरोबर सांगेल ना, पेरू खाऊ नको, पपई खा, हे खा ते खा. आणि हे तितकंच महत्वाचं आहे. परवा मला पपई काही फारशी चालत नाही, मला आय हॅव सम पाईल्स. मला काय होते बघू, खाऊ तर पपई, काय एवढं उष्ण आहे थंड आहे काय, म्हणजे खाल्ली. आय हॅड एन थ्रोम्बोसिस ऑफ एक्सटर्नल हिमोरॉइड वेन. आणि इतका प्रॉब्लेम झाला की नंतर मी आय वेंट टू गुगल की पपई इन ब्लिडिंग पाईल्स.
And there are fantastic papers. It works. Kohli sahab, we have to investigate this. And I got that thrombosis within 24 hours. I think we need to investigate these areas which are the, what you call it as powerful, successful, efficacious management protocols. And we need to propagate them. We are staying in an area of what is called as a medical pluralism. No pathy can claim that they can cure every disease. Every pathy has some limitations. But the aim of all pathies is to treat a common man, is to cure him. So destination is same. We have different ways. So if your destination is same, why not combine the way? Let us go together. Let us walk together. And we create some sort of a holistic medicine by which we are able to attain that cure better. So my aim is the best of each part of each pathy need to be combined, need to be addressed, so that we are able to give a cure faster, better, and cheap. Somebody was telling me that Gudwell would increase platelet count. Let us say we need to find out. We have so many people with dengue. They go into platelet count which is low. And you have to give them that platelet-rich plasma that is so expensive. And suppose Gudwell works, maybe they will wait for some time. Why not try? So our aim, therefore, is to find out the success stories of Ayurveda, Shakti Sthala, and then prove them by a double-blind clinical controlled trial. Somebody says double-blind is not possible. We'll make the what's called double vision. Now this need to be at a higher level. So after I took over as a Vice Chancellor, we had been taking a series of efforts to find out, to work towards giving the proper status, that glorified status that Ayurveda has in mind of people. I had a series of meetings. Dr. Kohli was there for multiple meetings. Initially we had a meeting in Bombay.